भारतातील असंख्य कथापुराणांमध्ये रामायण हे एकमेव असे ग्रंथ आहे ज्यात युद्धापेक्षा अधिक महत्त्व धर्माच्या निवडीला, चमत्कारांपेक्षा अधिक महत्त्व मानवी मूल्यांना आणि देवत्वापेक्षा अधिक महत्त्व आचरणाच्या पावित्र्याला दिले गेले आहे. रामायण हे केवळ श्रीरामांच्या विजयाचे पुस्तक नाही, तर ते मानवी मनाच्या पराभवांवर, संघर्षांवर आणि उभारीवर लिहिलेला एक दीर्घ श्वास आहे. म्हणूनच आजही हजारो वर्षांनंतरही जेव्हा श्रीराम नवमीच्या दिवशी जय श्रीरामचा नाद उमटतो, तेव्हा प्रत्यक्षात तो नाद मनुष्याच्या आध्यात्मिक जागृतीचा आणि नीतीच्या पुनर्जन्माचा असतो. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा. मंडळी, महर्षी वाल्मिकींच्या सिद्धहस्त लेखणीने सुशोभित असलेल्या प्रभू श्री रामचंद्रांच्या आदर्श चरित्राची म्हणजेच रामायणाची कथा सर्वांना माहीतच आहे. परंतु आज श्री रामनवमीच्या निमित्ताने आम्ही घेऊन आलो आहोत रामायणातील त्या गोष्टी ज्या कदाचित तुम्ही कधी ऐकल्या नसतील. पहिली, वानर कोण होते? मंडळी, दुष्ट रावणाला पराभूत करण्यासाठी प्रभू श्री रामचंद्रांच्या सहाय्यास वानरांचे मोलाचे योगदान होते. वानर ह्या शब्दाचा अर्थ अनेकांना माकड असा वाटतो, परंतु वानर या शब्दाचा अर्थ म्हणजे वननर, म्हणजेच वनात राहणारे नर असा होतो. आता जाणून घेऊ वानर जमातीच्या उगमाबद्दल. ऋषी मरीची आणि ऋषी पुलत्स्य यांचा पुलह नामक भाऊ हा एक ऋषी होता. त्याचा पुत्र वृक्ष. वृक्ष याला जांबुवंत व वृक्षरजस असे दोन पुत्र होते. यांपैकी जांबुवंत हा अस्वलांचा अधिपती झाला, तर वृक्षरजस वानरांचा अधिपती झाला. जांबुवंतांचे वंशज आपल्या तोंडावर अस्वलांचा मुखवटा लावत, तर वृक्षरजसचे वंशज माकडाचा मुखवटा लावत. वृक्षरजस यांनी आपले राज्य किष्किंधा येथे स्थापन केले. वृक्षरजसला दोन पुत्र होते, ज्येष्ठ पुत्र वाली व कनिष्ठ पुत्र सुग्रीव. वालीच्या मृत्यूनंतर त्याचा धाकटा भाऊ सुग्रीव किष्किंधेचा राजा झाला. याच वानरकुळात अनेक वीर व मुत्सद्दी योद्धे जन्माला आले, ज्यांनी राम रावण युद्धात उत्तम कामगिरी बजावली. त्यांपैकी काही नावे म्हणजे हनुमान, अंगद, नळ, नील, मैंद, द्विविद, रंभ इत्यादी. दुसरी, रावणाने माता सीतेला स्पर्श का केला नाही? असं म्हणतात की कोणतीही कथा ही एका खलनायकाविना अपूर्ण आहे. तसंच रामायण म्हटलं तर लंकाधिपती रावणाचं नाव न घेणे शक्यच नाही. रावणात तसं पाहायला गेलं तर अनेक गुणवैशिष्ट्ये होते. एक उत्तम वीणावादक, एक महापराक्रमी योद्धा, एक महाज्ञानी पंडित, एक महान शिवभक्त व शिवतांडव स्तोत्राचा रचयिता. रावणात असंख्य गुणवैशिष्ट्ये असूनही इतिहासात त्याची नोंद एक दुष्ट व अहंकारी राक्षस म्हणून आहे. त्याचे कारण म्हणजे त्याच्यातील 10 दुर्गुण. रावणाच्या 10 दुर्गुणांपैकी एक म्हणजे कामवासना. अनेकांच्या मते रावण हा एक सत्प्रवृत्त शासक होता, कारण माता सीतेचे हरण केल्यानंतर त्याने तिला स्पर्श केला नाही. परंतु रावणाने माता सीतेला स्पर्श का केला नाही यामागे खरं तर त्याच्या कुकर्माच्या बदल्यात मिळालेला एक शाप आहे. त्याचं झालं असं, एकदा हिमालयात फिरत असताना रावण रंभा नामक एका अप्सरेच्या सौंदर्यावर मोहित झाला. रंभा ही रावणाच्या सावत्र भावाची म्हणजेच कुबेराची सून, म्हणजेच त्याचा पुत्र नळ कुबेराची पत्नी होती. ती एक अत्यंत सुंदर स्त्री होती. कामांध झालेल्या रावणाने तिचा हात धरला. रंभा घाबरली व म्हणाली, कृपया मला सोडून द्या, मी तुमच्या पुतण्याची पत्नी आहे, मी तुम्हाला सुनेसारखी आहे. परंतु रावणाने तिचे काहीही ऐकले नाही व त्याने तिचा विनयभंग केला. रंभा ही रडत रडत नळ कुबेराकडे गेली व तिने घडलेला सर्व प्रकार त्याला सांगितला. यावर क्रोधित होऊन नळ कुबेराने रावणाला शाप दिला की जर त्याने कधी एखाद्या स्त्रीच्या संमतीच्या विरुद्ध जाऊन तिच्याशी समागम केला तर तो तत्क्षणीच मरेल. या शापामुळे रावणाने माता सीतेला स्पर्श केला नाही. तिसरी गोष्ट, माता सीतेचा पूर्वजन्म. माता सीता म्हणजे धैर्याचे व पावित्र्याचे प्रतीक. एका पतिव्रता स्त्रीच्या दृष्टीने विचार केला तर वर्षानुवर्ष पतिवियोग सहन करणे फार मोठी गोष्ट आहे. परंतु तुम्हाला माता सीतेच्या पूर्वजन्माची गोष्ट माहीत आहे का? त्याचं झालं असं की एकदा रावण सहज फिरत असताना त्याला एक सुंदर स्त्री दिसली, जी तपाचरणात मग्न होती. तिच्याजवळ रावण जाताच त्याने तिची विचारपूस केली. त्यावर तिने तिचा परिचय दिला. प्रत्यक्षात ती स्त्री बृहस्पतीपुत्र कुशध्व ह्या ब्रह्म ऋषीची पुत्री होती. तिचं नाव होतं वेदवती. भगवान विष्णूने आपली पत्नी म्हणून स्वीकार करावा ह्यासाठी ती तपस्या करत होती. तिचे सौंदर्य बघून रावणाची वासना भडकली व आपल्याशी लग्न करायला त्याने सांगितले. परंतु वेदवतीने त्याला स्पष्ट नकार दिला. हे ऐकताच रावणाचा अहंकार दुखावला व तिचा विनयभंग करण्यासाठी त्याने तिचे केस धरले.
वेदवतीने केस तुटणे इतका हिसडा मारत स्वतःला रावणाच्या जाचातून मुक्त केले. ती त्याला म्हणाली की त्याच्या वधाकरिता ती पुनर्जन्म घेईल. असं म्हणत तिने अग्नीत प्रवेश करून स्वतःचा प्राणत्याग केला. पुढे हीच वेदवती पुढच्या जन्मी मिथिला नरेश जनकाच्या कुळात सीता म्हणून जन्माला आली. तपश्चर्याचे फलस्वरूप प्रभू श्री रामचंद्रांच्या रूपाने भगवान विष्णू तिला पती म्हणून मिळाला व रावणाला दिलेल्या शापाप्रमाणे त्याच्या वधाला कारणीभूत तीच ठरली. चौथी गोष्ट, सुग्रीवाचे भौगोलिक ज्ञान. सीतेचा शोध घेताना वानरराज सुग्रीवाने वानर सेनेला जगाचा नकाशाच सांगितला. हे त्याचे भौगोलिक ज्ञान खूप मोठे होते. त्याने पूर्व दिशेबद्दल बोलताना क्षीरसागर म्हणजेच पॅसिफिक महासागर आणि सुवर्णद्वीप म्हणजेच आजचा आग्नेय आशिया, इंडोनेशियाचा उल्लेख केला. पश्चिम दिशेला अटलांटिक महासागर आणि आफ्रिकेच्या किनाऱ्याचा उल्लेख केला. तसेच दक्षिण दिशेबद्दल बोलताना लंकेपलीकडील प्रदेशाचे म्हणजेच दक्षिण आफ्रिकेचे अचूक वर्णन केले. यावरून प्राचीन भारतीयांचे जगाबद्दलचे ज्ञान किती व्यापक होते हे कळते. पाचवी गोष्ट, श्रीरामांची बहीण. रामायणानुसार राजा दशरथाला राम, भरत, लक्ष्मण व शत्रुघ्न असे 4 अपत्य होते. पण तुम्हाला माहीत आहे का, एका दंतकथेनुसार दशरथाला एक कन्या होती. तिचे नाव शांता. शांता या अयोध्येचे राजा दशरथ आणि त्यांची पत्नी कौसल्या यांच्या कन्या होत्या. मात्र त्यांना लहानपणीच अंग देशाचे राजा रोमपाद यांना दत्तक देण्यात आले होते. शांता राजा रोमपादची कन्या वेद, कला आणि युद्धात शिक्षित होती. एकदा रोमपादने एका ब्राह्मणाच्या शेतीत मदतीच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले. यामुळे संतप्त झालेल्या ब्राह्मणाचा अपमान इंद्राला सहन न झाल्याने राज्यात भयंकर दुष्काळ पडला. दरम्यान दशरथालाही वारसा हवा होता. या दोन्ही समस्यांवर उपाय म्हणून उत्तम ब्रह्मचर्य पाळणाऱ्या ऋष्यशृंगाने यज्ञ करावा असे सुचवले गेले. ऋष्यशृंग समाजापासून दूर वाढला होता. त्याला शहरात आणण्याची जबाबदारी शांताने यशस्वीपणे पूर्ण केली आणि त्याचे लग्नही तिच्याशी झाले. ऋष्यशृंगाने अंगसाठी यज्ञ केला आणि मुसळधार पाऊस झाला. नंतर त्याने दशरथासाठी पुत्र कामेष्टी यज्ञ केला, ज्याच्या परिणामी राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांचा जन्म झाला. अशा प्रकारे शांता यांची कथा रामायणातील एक महत्त्वपूर्ण पण अज्ञात अध्याय आहे. तर या होत्या रामायणातील 5 कधीही न ऐकलेल्या गोष्टी. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.